आंबेगाव तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्यांचा होणारा वावर हा वाढत आहे। अन्नाच्या शोधात बिबट्यांचा नागरिकांवर, पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या बिबट्याचे हल्ले हे मात्र थांबताना दिसत नाहीत। चास परिसरात अनेक दिवस चकवा देणारा बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले। 2 दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्षकांच्या शोधात पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला पाहायला मिळाला आहे। चास येथील गणेशवाडी येथील शेतकरी ब्रह्माजी चासकर यांच्या शेतात 2 दिवसापूर्वी मेंढपाळ यांचा वाडा असताना अण्णा पांडुरंग कोळपे हे आपल्या मेंढ्या चारत असताना बिबट्याने भर दुपारी मेंढीवर हल्ला करून तिला ठार मारले। ही बातमी कळताच वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रईस मोमीन यांनी बेस कॅम्प गावडेवाडी यांच्या सहाय्याने संबंधित माहितीवरून पिंजरा लावला व आज पहाटे बिबट्या जेरबंद करण्यात आला। हा बिबट्या साधारण 4 ते 4.5 वर्षाचा असून ती मादी असल्याचे सांगण्यात आले आहे। अनेक वेळा या परिसरात बिबट्याने पशुधनावर हल्ला करून ठार केले होते, परंतु अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलेला पाहायला मिळाला। यावेळी रेस्क्यू मेंबर राजेश चासकर, मनोज तरेकर, चारू दत्त बांबळे, कुणाल गावडे, हर्षद चौधरी, प्रकाशले यांच्या मदतीने बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी या मादीला माणिकडोह येथील निवारण केंद्रात पाठवण्यात आले। परवा आम्ही मकतला गावा गाडी होता आमच्या बसून खाली आलो सत्तर घेते अण्णा कुठे गेला तिकडली सोड ना तार सोड तिकडली सोड अण्णा बघा इथं उचलता नाही ना तिकडून पलीकडे दिसतं साहेबांना आम्ही विचारू दे एवढं बोगस काम नाही ते नाही साहेब सांगतात खाली उतरा चला तुम्ही खाली उतरा मेहंदी खाली का नाही देणी डायरेक्ट मेहंदी तशीच आहे। दुसरं